सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी पर्व नवे या स्टोरीचे 44 एपिसोड यापूर्वीच पाहिलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आणि वळूया आपल्या आजच्या भागाकडे. आता मयुरीला अर्जुनराव हॉस्पिटलमध्ये घेऊन निघाले होते आणि बहुतेक आता कळा घालून तिच्या पोटात दुखण्याऐवजी हसून हसून तिच्या पोटात दुखणार होतं की काय कुणास ठाऊक. तिचा हा भन्नाट आणि अवलिया नवरा तिला 1 मिनिट पण शांत बसू देत नव्हता. सारखा टिवल्या बावल्या करायचा आणि शब्दांचे खेळ करून तिला हसवायचा. आणि रस्त्यातच पुन्हा एक फोन आला आणि अर्जुनरावांनी बघितलं तर कोण होतं तर पप्या. आणि पप्या म्हटलं की गावचं राजकारण खुदू हसायला लागलंय किंवा मान वर काढतंय असं समजायचं, कारण आता इलेक्शन जवळ आलं होतं. आणि जर हे नसेल तर कुणाची तरी काहीतरी भानगड मिटवायची असायची आणि अर्जुनरावांशिवाय पर्याय नसायचा. अर्जुनरावांचा हा पप्या म्हणजे त्यांचा गावाकडचा खबरी, कार्यकर्ता, हेल्पर, PA काही पण म्हणा, सगळंच होता. आणि पप्याचा फोन म्हटलं आणि मयुरीने कपाळाला आठ्या पाडल्या आणि खूप वाईट तोंड केलं आणि इथंच मांडी घालून बसावंसं तिला वाटलं, कारण आता हा फोन 1.5 तासाच्या आत तर संपणार नाही हे तिला माहीत होतं. आणि ती म्हणाली, अहो नंतर फोन घ्या ना, नेहमीचंच असणार ते राजकारण, दुसरं काय तेव्हा. आणि अर्जुनराव म्हणाले, आणि एखाद्याला मरणाच्या दारात असताना माझी गरज असेल तर नंतर फोन घेऊन काय करू. तशी मयू गप्प बसली. आणि मग अर्जुनराव फोन घेत म्हणाले, पप्या बोल, काय झालं. आणि पप्या म्हणाला, अर्जुन दादा, अहो तो आमदार आहे ना अपोजिट पार्टीचा, तो काय म्हणतोय बघा की, तो म्हणतोय की आत्ताच्या इलेक्शनला त्याला मदत करावी. अर्जुनराव म्हणाला, तो गुणाचा असता तर त्याला मदत केलीच असती. आणि पप्या म्हणाला, पण दादा यावेळी त्यानं खूप मोठ बांधली आहे आणि आपल्याही लोकांना त्यानं फिरवून ठेवले आणि म्हणतो की गुलाल उचलायचा आणि सगळ्यांना बोलवलं आहे, पण सगळेजण म्हणतात की तुम्ही पाहिजे, त्याशिवाय मीटिंग बसणार नाही. अर्जुनराव म्हणाले, आता ही काय नवीन भानगड गुलाल उचलायची. पप्या म्हणाला, अहो गावातली लोक घाबरतात देवाला आणि पैसे घेऊन पण मतं फिरवतात, म्हणून आता देवाची शपथ घेऊनच चाललंय बघा. भंडारा उचलायचा, गुलाल उचलायचा आणि मत तुम्हालाच देणार अशी शपथ घेऊन हातामध्ये पैसे घ्यायचे आणि निघायचं. अशी प्रत्येकाची बांधी करूनच तो मतं घेतोय बघा. आणि अर्जुनदादा, आपली लोक फार वळवळ करायला लागलीत आणि तिकडंच पळत आहेत. आणि आता अर्जुनरावांना आला राग आणि म्हणाले, आईच्या या अडाणी लोकांच्या किती पण सांगा, सतत वळवळ करतात. दर पंचवार्षिकला एकच कॅसेट त्यांच्यापुढे वाजवून थकलो मी. बरं बघतो मी काय करायचं ते, असं म्हणून पुन्हा स्वारीनं गाडीला किक मारली. आणि मयुरी म्हणाली, काय हो, गावाला जाणार का आता. अर्जुनराव वैतागून म्हणाले, जावं लागेल. आणि ती म्हणाली, मग माझी काळजी कोण घेणार. आणि अर्जुनराव म्हणाले, आता आहे ना आशू, तो घेईल तुझी काळजी. आणि ती म्हणाली, अर्जुनराव, आशू काय जास्त मोठा लागून गेला का माझी काळजी घ्यायला, तुम्ही पाहिजे ना जवळ. आणि मग अर्जुनराव सडेतोड बोलत म्हणाले, मग तू लहान आहेस का, तू घे की तुझी काळजी. आणि ती चकित होऊन म्हणाली, ओ असं काय बोलता, हे तुम्हीच बोलताय का जे माझ्यासाठी काही पण करायला तयार असतात. आणि अर्जुनराव म्हणाले, माहीत आहे ना नवरा आपल्यासाठी काही पण करू शकतो. तरी अशी त्याला खिंडीत गाठून कशाला परीक्षा बघतेस. समाजासाठी सुद्धा आपल्या नवऱ्याला सोडून थोडं ढील द्या, सतत कासऱ्यानं बांधून नका ठेवू. आणि आता ती गप्पच बसली. राजकारण आणि समाजकारणाच्या आणि अर्जुनरावांच्या मध्ये येऊन तिला त्याच्या रागाचं कारण नव्हतं व्हायचं आणि विनाकारण तिला शिव्या पडल्या असत्या, पण तरीसुद्धा ती थोडी फुगली त्यांचं हे बोलणं ऐकून. मग हॉस्पिटलमधून तिला घेऊन आला आणि दुसऱ्या दिवशी फॅक्टरीतून परस्पर स्वारी गावी गेली आणि तिथून काही मोजके कार्यकर्ते घेऊन थेट आमदारांच्या भेटीला. आता त्या आमदारांना स्वतः त्यांना भेटायला बोलवलं होतं, पण अर्जुनरावांना बघून नाक डोळे मोडायला लागला आणि मुद्दाम टाळाटाळ करू लागला,
कारण अर्जुनराव गावचं इलेक्शन आणि राजकारण फिरवून ठेवायचे आणि त्याला अर्जुनरावांचं आणि त्याचं अजिबात पटत नव्हतं. आणि मग एक एक करून त्याला भेटायला आलेली माणसं गुलाल शिवून निघून जात होती. आणि मग अर्जुनराव आणि त्यांची कंपनी आत शिरली आणि अर्जुनराव म्हणाले, बोला, काय बोलावलं? असं म्हणून इकडे तिकडे बघितलं तर तिथे गुलाल, बुक्का, भंडारा असलं काय काय पडलं होतं आणि चिमटीत घेऊन शिवायला लावायचं एकेकाला. आणि हा सगळा विचित्र खेळ बघितला आणि अर्जुनरावांनी रागाने भुवई चढवली. आणि आमदार म्हणाले, हा गुलाल शिवायचा आणि आम्हाला मत द्यायचं. पण अर्जुन, माझा तुझ्यावर विश्वास नाही. गुलाल शिवूनसुद्धा तू मला मत देशील की नाही मला खात्री नाही. आणि मग अर्जुनराव म्हणाले, मग आमचाही तुमच्यावर विश्वास नाही. आणि मुळात मी गुलाल शिवायला आलोच नाही. मला तर वाटलं तुम्ही काहीतरी गावाच्या विकासासाठी समेट करायला बोलावलं आहे. आणि विश्वासाच्या गोष्टी तुम्ही का करताय? तुम्ही आमच्याकडून मत घेता एका पक्षाच्या नावानं आणि 2 महिन्यांनी पुन्हा संधी साधूपणा करत दुसऱ्या पक्षात उडी घेता. तेव्हा आम्ही काय करायचं तुम्हीच सांगा. आम्हाला आमची मतं पाठीमागं घेण्याचा आणि तुम्हाला खुर्चीतून खाली खेचण्याचा अधिकार आहे का? आम्ही मात्र तुमच्या मागे माकडासारखे उड्या मारायच्या आणि तुम्ही मात्र पैशांचे बंडल घेऊन पार्ट्या बदलायच्या. हे तुम्हाला शोभतं का? आणि तुम्ही केलेले आमच्या विश्वासघाताचं काय? बोला, द्या उत्तर. आणि अरे देवा, आता सगळे चिडीचूप. आता हे आमदाराला असलं बोलणं. सोबतची माणसं थोडी घाबरली, पप्यासुद्धा घाबरला. पण अर्जुनराव ते अर्जुनराव, त्यांचा नाद करायचाच नाही. आमदाराचा एक PA म्हणाला, अर्जुन नीट बोल. आणि अर्जुनराव म्हणाले, तू नीट बोल. तुला गरज आहे म्हणून आम्हाला बोलावलं आहे. मी असंच बोलणार. तुला माझं काही करायचं ते कर. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. आता त्यांच्यासोबत काही म्हातारी माणसं होती, जुने कार्यकर्ते होते, तेही थोडे घाबरले आणि ते म्हणाले, पोरगं बिघडलं आहे, पण त्याच्यामागे निम्मा गाव आहे. काय करायचं? त्याचं ऐकून तर घ्यावं लागणारच. आणि अर्जुनराव म्हणाले, गावाचं, तालुक्याचं राजकारण बदलण्याची ताकद आहे माझ्यात आणि आता नादी लागूनच दाखवा. नाही सगळ्यांना पुरून उरलं तर दुसऱ्या बापाचं आहे असं समजा. आणि आता मेले सगळे आणि तिथली सीट सोडूनच द्या असंच म्हणाले. मग पप्या म्हणाला, अर्जुन दादा, हे जरा जास्तच झालं ना. अहो, चक्क आमदारांना बोललात तुम्ही. आणि अर्जुनराव आणखीन चिडून म्हणाले, काही वर्षापूर्वी याच्या नाकातला शेंबूड निघत होता का? पान खायला पैसा नव्हता याच्याकडे. मग कोणी केला याला आमदार? आपणच ना. आणि माझ्यावर अविश्वास दाखवण्याची हिंमतच कशी झाली? साले आता एका बापाचे नसल्यासारखे वागतात आणि दुसऱ्यावर अविश्वास दाखवतात. आणि पप्या म्हणाला, ती अपोजिट पार्टीतली 3 माकडं आहेत ना, त्यांच्या बाजूनं, म्हणून ते फार वळवळ करतात. आणि अर्जुनराव म्हणाले, कोण? पप्या म्हणाला, तो नाण्या, बाळ्या आणि बाब्या, हे 3 सख्खे भाऊ त्याच्या पाठीशी आहेत म्हणून तो उड्या मारतोय. आणि अर्जुनराव म्हणाले, त्यांच्या आईच्या त्यांच्या, त्या नाण्यापेक्षा बाळ्या कडू आणि बाळ्यापेक्षा बाब्या कडू. एक ना एका कडूची माळ लागली आहे. असं अर्जुनराव तिथेच ऑन द स्पॉट बोलले आणि त्यातला बाब्या तिथंच होता आणि तो म्हणाला, तोंड सांभाळून बोल. आणि अर्जुनराव त्याला म्हणाले, तुला माझ्या बापानं काढला होता का? मग आमच्यात मध्ये बोलायचं नाही. तुला का नीट बोलू मी? तुला तुझी भावकी आहे ना, तिकडं काशी करायची. आमच्या भावकीला फितवायला यायचं नाही. आणि लक्षात ठेवा, आता नुसता गुलाल उचलून आणि देवाची शपथ घेऊन काही फायदा नाही. आता देव जरी खाली आला ना तरी तुमचा पराभव निश्चित. आणि मी कुणालाही नडू शकतो. फक्त नडत नाही तर जेरीस आणून घायला पण आणू शकतो. अशी धमकी वजा प्रेमळ भाषण दिलं आणि रागारागात स्वारी तिथून निघाली. आणि अर्जुनरावांसमोर आमदार असो किंवा त्याचा बाप, सब घोडे 12 टक्के. आणि मग खूप रागारागातच तो घरी येत होता. आणि आता चिडलेल्या अर्जुनरावांना कोणी ठीक करायचं बरं? तर अशा वेळी त्यांची रॉयल गँग सोबत असली तरच बरं असतं.
म्हणजे कसं, सगळा राग त्यांच्यावर निघतो आणि शिव्यासुद्धा त्यांनाच भेटतात. नाहीतर बच्चारी मयुरी तावडीत सापडते. आणि इतक्यात रॉयल गँग ग्रुपवर कॉन्फरन्स कॉल आला सचिनचा. आणि राहुल म्हणाला, सगळे जिवंत आहे का रे, की गचकला एखादा? नालायकांनो, किती दिवस झालं कॉल नाही केला कोणीच. आणि अर्जुनराव म्हणाले, तुझ्या आईचं काळं माकड, मग तू कुठे काशी करायला गेला होता? तू का कॉल केला नाही? आणि इतक्यात अर्जुनचा आवाज ऐकून चैतन्य म्हणाला, राम राम अर्जुनराव. आणि अर्जुनराव म्हणाले, माकडा चैतन्य, लांब लांब राहा, अजिबात जवळ येऊ नकोस. चैतन्य म्हणाला, आम्हाला काय वेड लागले की काय तुझ्याजवळ यायला? तुझ्याजवळ आल्यावर एकतर मिठी असते, नाहीतर मगर मिठी असते. मगर मिठी असते आमच्यासाठी आणि मिठी असते बायकोसाठी. आता बायकोचं नाव निघालं तसं अर्जुनरावांना आठवलं की आपण बायकोवर चिडलो आहे. आणि नेमकं चौकात आल्यावर लक्ष गेलं गजऱ्यांच्या स्टॉलकडे. आणि अर्जुनरावांची पावलं आपोआप तिकडे वळली. आणि मग अर्धा डझन गजरे द्या असं तो म्हणाला. आणि मग ते ऐकून अभि म्हणाला, अर्जुन, आज पण गजरे का? मग आज चांगलीच मैफिल रंगणार बहुतेक. आणि अर्जुनराव म्हणाले, नाही रे, गाढवपणा केला आणि चिडलो तिच्यावर, मग तिचा रुसवा काढायला नको का? आणि राहुल म्हणाला, वहिनी अशा म्हणाल्या का की तू गाढव आहेस? आणि अर्जुन म्हणाला, आता तिनं म्हणायची कशाला वाट पाहिजे, आपल्याला समजतं की आपण काही काशी केली त्यावरनं. गरोदर बायकोवर इतका चिडलो म्हणजे गाढवपणा नाही का? आणि नक्की ती पण असंच म्हटली असणार. आणि चैतन्य म्हणाला, बघा, 2 पोरं झाल्यावर नवऱ्याला बायको म्हणते की तुम्ही आणि गाढव यांच्यात काही फरकच नाही. आणि हा गाढव तिच्यासाठी गजरा घेऊन जातो. आणि अर्जुन म्हणाला, काय करायचं, गाढवी प्रेम करतो ना मी तिच्यावर. आणि चैतन्य त्याला फुकटची टिप्स देत म्हणाला, मग प्रेम थोडं कमी कर, म्हणजे तुझा मान वाढेल. आणि अर्जुनराव म्हणाले, मग तर ती टिंबटिंबवर लाता घालून हाकलून देईल. दिसते तितकी सोपी नाही ती. लग्नाच्या इतक्या वर्षानंतर ती प्लसमध्ये गेली आणि मी मायनसमध्ये, समजलं का? सचिन म्हणाला, खरं आहे, जशी जशी मुलांची संख्या वाढेल तशी बायको मेजॉरिटीत जाते आणि नवरा मायनॉरिटीत येतो. लग्न झाल्यावर बायका कशा ओळखायच्या? तर बांगड्यावरून, जोडव्यावरून, मंगळसूत्रावरून आणि तिच्या आजूबाजूला असलेल्या पोरांच्या फोर्सवरून. आणि अर्जुनराव म्हणाले, आणि पुरुष कसे ओळखायचे? तर आपल्या तोंडावरूनच कळतं की याच्या किती 12 वाजलेत. तसे सगळे रॉयल बॉयज थोडे थोडे हसले, कारण आता ही घरघरकी कहाणी झाली होती. घरोघरी मातीच्या चुली म्हणतात तसं. मग अभि म्हणाला, अरे सचिन, आजच्या कॉलचा ओनर तू आहेस आणि फोन कशाला केला होता ते तरी सांग. आणि सचिन म्हणाला, पार्टी यार, कधी भेटायचं सांगा, मला पार्टी द्यायची आहे. आणि अभि म्हणाला, धिस संडे, ओके डन, असं म्हणून पटकन कॉल कट केला. आणि मग अर्जुनराव घाबरत घाबरतच घरामध्ये शिरले. आणि नेहमीप्रमाणेच बायको किचनमध्ये होती. आणि हिला काय अख्ख्या जगाला स्वयंपाक करून घालायचं असतं की काय कुणास ठाऊक, अजिबात कंटाळा येत नाही असं त्यानं मनातच म्हटलं. आणि आता स्वारी आली आणि घसा साफ करून हळूच सोफ्यावर बसली. आणि तिला कळलं की यांना चहा हवा असेल. पण आता किती चोचले ते चहाचे, ब्लॅक टी, ग्रीन टी, दुधाचा की तंदुरी. मयुराणीला सगळे चहाचे प्रकार आता येत होते. आणि ती काहीच नाही बोलली, गुपचूप ग्रीन टी ठेवला आणि त्याच्यापुढे आणून मांडला. पण तसलं रागारागात आपटून ठेवणं वगैरे असलं तिला आवडत नव्हतं. सावकाशच ठेवला, पण त्याच्याकडे बघितलं पण नाही. मग तो तसाच चहाचा कप तिथे घेऊन गेला किचनमध्ये तिच्या पाठीमागे. आणि इतकी पण बायको रागावली नसावी असं वाटलं. आणि मग ते सुरुवात करत म्हणाले, मयू काय करतेस? तर ती आता गप्पच होती, काहीही बोलली नाही. गॅसवर कढई ठेवली होती आणि अर्जुनरावांनी कढईमध्ये हातामध्ये पाणी घेऊन टाकलं आणि चरचर वाजलं आणि पाण्याची वाफ निघाली. तसं तिनं तिकडं रागात बघितलं आणि काय चाललं यांचं असं मनातच म्हणाली.
आणि तिच्या मनातला प्रश्न ओळखून अर्जुनराव स्वतःच म्हणाले, ते काय आहे ना, कढई तापली की नाही ते बघत होतो. पण काय गं, बायको तापली की नाही ते कसं ओळखायचं? आणि ती फणकाऱ्यानं म्हणाली, कशाला ओळखायचं, फिरायचं की गावभर गावकी करत. इथे बायकोची काळजी कोणाला आहे? तिची ती काळजी घ्यायला समर्थ आहे. लहान नाही ती, मोठी आहे आता. आणि मी म्हणते घरी तरी कशाला यायचं, राहायचं ना तिकडेच, असं ती रागारागात म्हणाली. आणि वातावरण खूप तापले असं म्हणून अर्जुनराव तिच्या तोंडाला चहाचा कप लावत म्हणाले, पिऊन बघ ना, किती छान झालं. ती म्हणाली, मला नको. तरीही अर्जुनराव आग्रह करत म्हणालेच, अगं पी तरी, बघ बघ, असं म्हणून तिला चहा दिला. आणि नेमका चहामध्ये मध टाकायचा राहिला. आणि ती म्हणाली, घ्या तुमचा तुम्ही टाकून. अर्जुनराव म्हणाले, आता कशाला टाकतोय, तुझ्या ओठांचा मध मिसळला की यात. ती म्हणाली, मग बसा पीत. आणि तिथून निघाली आणि फ्रेश होऊन आरशासमोर आली. तिनं टॉवेलनं तोंड पुसलं आणि तिचा सिंदूर गेला होता. कुंकवाचा करंडा घेतला. इतक्यात तिथे स्वारी पोचली आणि म्हणाले, मयू, मी लावू का तुला कुंकू? आता नाही कसं म्हणायचं, त्यांच्याच नावाचं तर कुंकू असतं. स्वारींना बरोबर कळतं बायकोला कशी खिंडीत गाठायची. आणि तिनं गुपचूप कुंकवाचा करंडा त्याच्यासमोर पकडला. आणि अर्जुनरावांनी आधी एक चिमट घेतली आणि तिच्या भांगामध्ये लावली. मग दुसऱ्या हातानं टिकली काढूनच फेकली आणि दुसरी कुंकवाची चिमट घेतली आणि ₹1 इतका मोठा टिळा तिच्या कपाळाला लावला. आणि हसून म्हणाले, आता अंबाबाई दिसते खरी, माझी रॉयल कारभारीण. तसं नाही म्हटलं तरी तिला थोडं हसायला आलंच, पण ती तिथून चिडून निघून गेली. आणि यावेळी जरा बायको जास्तच रुसली असं अर्जुनरावांना वाटलं. आता रुसणारच ना, गरोदर बायकाला असं कोण बोलतं का? एकतर तिचं मन हळवं झालेलं असतं आणि यांनी असं बोलायचं. मग आता कशाला मागे मागे लागायचं, असं म्हणत म्हणत तिनं स्वयंपाक केला. आणि जेवताना तिघेही जेवत होते. आणि आशूला नेहमी प्रश्न विचारायची सवय होती. आणि तो म्हणाला, बाबा, भाकरीतून आपल्याला काय काय मिळतं हो? आणि अर्जुनराव आता बोलत नव्हते, बायकोकडे बघत होते ना. आणि मग तीच म्हणाली, बाळा, यातून आपल्याला कर्बोदके मिळतात. आणि मग त्या अनुषंगानं तेलातून काय मिळतं, अंडी मटणातून काय मिळतं, असं ती सगळं सांगायला लागली. म्हणजे कसं मुलांच्या लक्षात राहतं ना. एक शब्द शिकताना मुलं मग 10 शब्द शिकतात. आणि आशू म्हणाला, मग शर्करा म्हणजे काय? आणि त्यावरून अर्जुनराव लगेच म्हणाले, तुला दुग्ध शर्करा म्हणजे काय माहीत आहे का? आणि दुग्ध शर्करा योग कशाला म्हणतात माहीत आहे का? आणि मग काहीतरीच फालतूगिरी करत सांगायला लागले. आणि मयुरी म्हणाली, नाही रे आशू, दुग्ध म्हणजे दूध आणि दुधाचे पदार्थ, आणि शर्करा म्हणजे साखर. या दोन्ही गोष्टी चांगल्या असतात की नाही, मग दोन चांगल्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात त्याला दुग्ध शर्करा योग असं म्हणतात. आणि चावट अर्जुनराव म्हणाले, हो ना, जसं की तुझी आई आणि बाबा दोघेही चांगले आहेत. आणि आज नक्कीच दुग्ध शर्करा योग बेडरूममध्ये असणार आणि ते दोघे एकत्र येणार, हो ना बायको? तसं तिने नाक फुगवून पाहिलं आणि म्हणाली, गप्प खायला काय घेणार? किती चावटपणा करणार मुला देखत. तसे चावट अर्जुनराव आणखीन निर्लज्जपणा करत मुला देखतच म्हणाले, किस मी. तसं तिनं आणखीनच त्याच्याकडे रागात आणि चकित होऊन पाहिलं आणि म्हणाली, लाज वाटते का मुला देखत असं बोलायला? आणि आता अर्जुनराव भोळेपणाचा आव आणत म्हणाले, आता मी काय म्हणालो? बरं का रे आशू, आमच्या लहानपणी एक चॉकलेट असायचं, किस मी नावाचं. आणि काय सांगू तुला, मला ते फार आवडायचं. आणि ती म्हणाली, हो ना, मग 4 आणे 8 आणे 12 आणे रुपया किसमी किसमी करत फिरत असाल ना तुम्ही अख्ख्या कॉलेजवर? तसे अर्जुनराव खूप हसले आणि म्हणाले, ए तुला कसं माहीत गं? ती म्हणाली, आता तुमच्या केसापासून तुमच्या आतड्यापर्यंत सगळं ओळखते मी तुम्हाला, नालायक कुठले. आणि अर्जुनराव म्हणाले, आता तू माझा पूर्ण पोस्टमार्टमच केलास की. आणि आशू बाबांच्या या अवस्थेवर खूप हसत म्हणाला, बाबा, आज तुमचं काही खरं नाही. आता आई तुम्हाला चांगलाच धुणार.
आणि अर्जुनराव म्हणाले, आणि माझी आतडी वाळत टाकणार. पण असं नाही होणार, माझी बायको छान आहे. तसा आशू म्हणाला, बघ आई, बाबा नेहमी तुला असे बोलण्यात गुंतवून फसवतात. आणि अर्जुनरावांनी त्याला एक फटका दिला आणि म्हणाले, माकडा, तुझा काही पेट्रोल पंप आहे का रे, जे सारखा पेट्रोल ओतून पेटवतो आमचं भांडण? आधीच तुझी आई आगीचा बंब आहे आणि तू आणखीन फुगव तिला. आणि मयुरीनं तिचं जेवण संपवलं आणि तो म्हणाला, अगं आणखीन खा ना, लगेच का संपवलं? आणि ती म्हणाली, तुम्हाला काय करायचं आहे, माझी माझी काळजी मला आहे. आणि ती सगळं आवरून किचनमध्ये गेली आणि त्याच्याकडे पाठ करून झोपली. मग खट्याळ अर्जुनराव उठले आणि खिडकी उघडली. तीही सताड आणि खूप थंड हवा यायला लागली खिडकीतून आणि तिला थंडी वाजायला लागली. आणि ती म्हणाली, खिडकी बंद करा. आणि तो म्हणाला, मला हवी आहे, तुला नको असेल तर तू बंद कर. तिनं आता वैतागून डोक्यावर हात मारला आणि म्हणाली, काय माणूस आहे. मग रागारागातच उठली आणि खिडकी लावायला गेली. आणि अर्जुनरावांनी तिथेच तिला पकडली आणि भिंतीसोबत दाबली आणि नरड्यावर कोपर ठेवून म्हणाले, का इतकी चिडली? आणि ती म्हणाली, आता नरडं दाबणार का? तो म्हणाला, मी दाबू शकतो, काय करू सांग? ती म्हणाली, दाबा ना मग, आणि इथेच तळघात पुरून टाका. असं म्हणून थोडी इमोशनल झाली. तसं अर्जुनरावांनी हात काढला आणि तिच्याही नकळत तिची पप्पी घेऊन म्हणाले, अशी कशी मारेल? बायको काय मारण्यासाठी असते का? ती तर प्रेम करण्यासाठी असते. असं म्हणून तिच्या केसात गजरा घातला आणि म्हणाले, इकडे बघ ना मयू, किती चिडशील माझ्यावर. आय लव्ह यू बायको. आणि तिने त्याच्याकडे असं काही तिच्या मादक नजरेचा तिरका कटाक्ष टाकून बघितलं की क्लीन बोल्ड होत अर्जुनराव घायाळ झाले आणि म्हणाले, अशी बायको पाहिजे यार, जिच्या गळ्यात मंगळसूत्र आणि डोळ्यात कामसूत्र, आणि मग आयुष्यामध्ये बाकी काही नको. तशी ती आता त्याच्या बोलण्यावर गोड हसली आणि मिठीत गेली. आणि नेहमीप्रमाणेच प्रत्येक भांडणाचा जसा शेवट होतो तसाच याही भांडणाचा शेवट गोड झाला. मयुराने अर्जुनरावांच्या मिठीत मिसळली आणि मग तोंडाला तोंड मिळलं. मग आजही सुंदर असा दुग्ध शर्करा योग जुळून आला.